स्वागतम। विमल मंगला मुदिता मुग्धा वत्सल स्नेहल स्वभाव स्निग्धा झुंजार वृत्ती तव हरवी प्रारब्धा कर्तव्यनिष्ठ तू तू स्वयंसिद्धा तू स्वयंसिद्धा। ह्या स्वयंसिद्ध महिलेचा म्हणजेच सौ मंगला मदन फडणीस ह्या कर्तृत्ववान महिलेचा 26वा स्मृतिदिन साजरा करायला आपण सगळे इथे जमलो आहोत। ह्या प्रसंगी मी प्राची राजे सौ मंगला मदन फडणीस स्मृती प्रतिष्ठानच्या तर्फे इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे, साहित्यिकांचे आणि आजच्या आपल्या सर्व आदरणीय अतिथींचे साहित्य संध्या ह्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करते। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने आजचा कार्यक्रम रंगणार, बहारदार होणार याची आम्हाला नक्कीच खात्री आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून देवी शारदेला वंदन करूया। मी आमच्या संस्थेच्या संचालिका सौ मृदुला राजे व निर्देशक श्री लक्ष्मीकांत साटेलकर यांना विनंती करते की अतिथी महोदयांना दीप प्रज्वलनासाठी आणावे। डॉक्टर विजया वाड, व अतिथी जागृती निखारेजी ज्या आजच्या आपल्या ह्या स्पर्धेच्या परीक्षक पण होत्या। मी सौ मृदुला राजेला विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावे। मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी मी आपल्या आदरणीय अतिथी वर्गाचा परिचय करून देते। आजच्या आपल्या प्रमुख वक्ता डॉक्टर विजया वाड हे मराठी साहित्यातील आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे। विजयाताईंचा परिचय करून देणे म्हणजे सूर्याच्या तेजाचे काजव्याने आरती उतारण्यासारखे आहे। तरी त्यांचा परिचय एक औपचारिकता म्हणून मी करते आहे। आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर विजया वाड हे एक सुविद्य उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आहे। BSc, BEd, MA, PhD, D.Litt अशा अनेक पदव्या आणि उपाधी बाळगणाऱ्या विजयाताई अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्याच आणि तेव्हापासूनच निवृत्तीनंतरही सलग 40 वर्षे त्या मराठी साहित्यामध्ये विविध प्रकारचे लेखन करत आहेत। विजयाताईंची आतापर्यंत 125 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी 2 राज्य पुरस्कार व 1 राष्ट्रीय पुरस्कार तसेच 1 बालकुमार साहित्य संमेलन पुरस्कार व शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार, ममता पुरस्कार आणि अन्य 95 पुरस्कार प्राप्त केले आहेत। त्यांच्या पुरस्कारांची यादी वाचताना आपली छातीच दडपून गेली। मी इथे फक्त इतकेच म्हणेन की आजच्या साहित्य संध्या कार्यक्रमासाठी इतक्या ज्येष्ठ मान्यताप्राप्त व्यक्तिमत्व आपल्याला लाभणं हे खरंच आपल्या सगळ्यांचं खूप खूप सौभाग्य आहे। विजयाताई तुमचं खूप खूप स्वागत इथे। विजयाताईंच्या महान साहित्य संपदेची गाथा इथेच थांबत नाही। 13 बालनाटके, दूरदर्शनावरील कार्यक्रमांसाठी असंख्य नाटके, आकाशवाणीच्या बालदरबार कार्यक्रमासाठी 185 बालनाटिका, फुलवा हे पर्यावरण विषयक नृत्य नाटक असे विविधांगी लेखन करणाऱ्या विजयाताई 2005 ते 2015 पर्यंत सलग 10 वर्षे विश्वकोशच्या अध्यक्ष म्हणून कार्य करत होत्या। ह्या काळात त्यांनी प्रौढांसाठी 5 व कुमारांसाठी 2 अशा 7 विश्वकोश निर्मितीमध्ये प्रमुख संपादिका म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले आणि मागच्या 53 वर्षांपासून चालू असलेला हा विश्वकोश निर्मितीचा प्रकल्प त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णत्वास आला। त्यानंतर 2025 ते 2018 पर्यंत त्यांनी एकूण 12 बालकोशांचे संपादन केले।
ग्रंथ वाचनाचे उपक्रम राबवण्यासाठी त्यांना मानद डी.लिट ही पदवी तर मिळाली आहेच, पण त्याचबरोबर विश्वकोशाच्या डिजिटायझेशनसाठी महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मंथन तर्फे आशियाई मानांकन लाभले आहे. मी सौ मंगला मदन फडणीस स्मृती प्रतिष्ठानतर्फे सौ विजयाताईंचे हार्दिक स्वागत करते आणि आमच्या संस्थेच्या एक संचालिका सौ प्रतिमा गावकर यांना त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्याची विनंती करते. सन्माननीय अतिथी आणि आजच्या स्पर्धेच्या एक परीक्षक, सुप्रसिद्ध लेखिका व प्राध्यापिका सौ जागृती निखारे मी यांचा थोडक्यात परिचय करून देते. मराठी विषयामध्ये MA ची पदवी, नंतर B.Ed, M.Phil अशा शिक्षण क्षेत्रातील पदव्या प्राप्त करत आणि 10 वर्षांहून अधिक काळ मुंबईतील नामांकित कॉलेजांमध्ये मराठी वाङ्मय ह्या विषयाचे अध्यापन करत विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून नावलौकिक कमावलेल्या अशा आपल्या जागृतीताई ह्यांचा मनस्पर्श हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ह्या काव्यसंग्रहाला शांता शेळके पारितोषिकही प्राप्त झाले आहे. ह्याखेरीज हिरकणी रत्न, साहित्य गौरव असे अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. वयाच्या 10 वर्षांपासून एकांकिका, नाटकांमधून अभिनय करणाऱ्या जागृतीताईंनी पुढे आकाशवाणी, दूरदर्शनवर स्वलिखित नाटिकाही सादर केल्या आहेत. अनेक पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत, तर अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेऊन अनेक मासिकांमध्ये त्या प्रसिद्ध केल्या आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिके ह्यांमधून त्यांनी 4.5 लाखहून अधिक लेख प्रकाशित केले आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ह्या नावाने जागृतीताईंची लाईव्ह मुलाखत घेतली गेली होती. त्यामुळे त्यांच्या नेचरोपॅथी, जर्नलिझम, ब्युटिशियन, टेक्स्टाईल डिझायनिंग, बॅग स्टिचिंग, ज्वेलरी मेकिंग, चारकोल पेंटिंग, पोर्ट्रेट ड्रॉइंग, गार्डनिंग अशा विविध छंदांची ओळख आपल्याला झाली आहे. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले. आजच्या ह्या साहित्य संध्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभले. हे आपल्या सगळ्यांचं आणि जे आपले स्पर्धक आहेत त्यांचं खरंच खूप सौभाग्य आहे ताई. मी सौ प्रतिमा गावकर यांना विनंती करते ह्यांना पुष्पगुच्छ देऊन ह्यांचं स्वागत करावं. आणि आता आपल्या आणखी एक सन्माननीय अतिथी सौ प्राचीताई गडकरी. प्राचीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. प्राचीताई हे कला क्षेत्रातील अष्टावधीन व्यक्तिमत्व, उत्तम कथाकार, कवयित्री, लेखिका आणि निवेदिका म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या प्राचीताईंची 3 त्रिक 30 आणि कलांगड ही 2 पुस्तके प्रकाशित झालेली असून आत्तापर्यंत 300च्या वर साहित्य विषयक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. राम गणेश गडकरी एक असामान्य व्यक्तिमत्व ह्या विषयावर 50च्या जवळपास कार्यक्रम, मी अत्रे बोलतोय सारखे कार्यक्रम आणि 3.5 पीठाचा महिमा सारखे भक्तिभाव जागवणारे कार्यक्रम करणाऱ्या चतुरस्त्र लेखिका प्राची गडकरी आकाशवाणीवर टॉक शो करतात, शाळा कॉलेजांमध्ये गेस्ट लेक्चर्स घेतात. 2 वेळा त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तर नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्येही एकपात्री कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. महाराष्ट्र टाइम्सच्या स्पर्धेत सलग 7 वर्षे विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्राचीताई काव्य रसिक मंडळाच्या सल्लागार आहेत.
त्या 4 मराठी वाद्यवृंदांचे निवेदन करतात, नाटक आणि एकांकिका ह्यामध्ये अभिनय करतात आणि स्वतः पाक निपुण असून कुकिंग क्लासेसही चालवतात. साहित्य आणि इतर क्षेत्रात मिळून 200हून अधिक बक्षिसे मिळवलेल्या प्राची गडकरी ह्यांच्या लेखन व अभिनय कौशल्याची छोटीशी झलक आज आपल्याला सगळ्यांना इथे पाहायला मिळणार आहे. मी प्राचीताईचे खूप खूप स्वागत करते आणि प्रतिभाताईंना विनंती करते त्यांना पुष्पगुच्छ द्यावे. पुढे जाण्याच्या आधी मी आत्ता जे कोणी स्पर्धक आले आहेत त्यांना मी विनंती करते, श्री सतीश राजेंजवळ कृपया आपली नाव नोंदणी करून घ्या. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असे ब्रीदवाक्य असणाऱ्या आणि गार्गी मैत्रेयीपासून स्त्रियांच्या विद्वत्तेचा आदर करणाऱ्या भारतभूमीचा प्रवास न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ह्या अधोगतीच्या दिशेने होणे हा भारताच्या प्राचीन परंपरेचा ऱ्हास होता. हिंदुस्थानावर झालेली परकीय आक्रमणे हे त्याचे एक प्रमुख कारण असल्याने मुघल आक्रमणांच्या काळापासून हिंदू स्त्रियांनाही पडद्या आड नसले तरी 4 भिंतींच्या उंबऱ्याआड दडपले गेले. इंग्रजी आक्रमणांच्या दडपशाहीच्या काळात महिलांवर विविध प्रकारची बंधने आली आणि सती प्रथा, विधवा वपन सारख्या सांस्कृतिक अत्याचारांनी स्त्रियांची मानसिक खच्चीकरण केले गेले. पण ह्याच काळात महात्मा ज्योतिबा फुले, बॅरिस्टर महादेवराव रानडे सारखे समाज सुधारक हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींची कट्टर लढा देण्यासाठी सज्ज झाले आणि सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे सारख्या महिलांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या स्त्रियांनी प्रसंगी अंगावर शेणाचे वा चिखलाचे गोळे झेलतही भारतीय स्त्रियांना पुन्हा एकदा शिक्षणाचे म्हणजेच प्रगतीचे द्वार खुले केले. इंग्रज राजवटीमध्ये धार्मिक आणि सामाजिक पुनरुत्थान झाल्यानंतर भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले. ह्याच काळात जन्माला आलेली आणि स्वतः शिकून बालकांच्या विकासाचा ध्यास घेतलेली एक कर्तृत्ववान महिला म्हणजे सौ मंगला मदन फडणीस. कल्याणच्या ॲडव्होकेट बाळकृष्ण उर्फ अण्णासाहेब सुळे यांची ही कन्या विवाहानंतर माटुंगा मुंबई येथे संसाराला लागली. परंतु केवळ चूल आणि मूल ह्यामध्येच रमण्याचा तिचा स्वभाव कधीच नव्हता आणि आपले पती श्री मदन फडणीस हे कामगार चळवळीला वाहून घेतलेले असल्याने संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी अर्थार्जन करणे आवश्यक होते यांची मंगलाताईंना बरोबर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग निवडला. त्या स्वतः लग्नानंतर शिकल्या आणि ठाण्यामध्ये बाल विकास मंदिर ह्या शाळेची त्यांनी स्थापना केली. आजपासून 70 वर्षांपूर्वी 10 जून 1949ला ठाण्याच्या खारकर आळीमध्ये बाल विकास मंदिर ह्या शाळेची स्थापना झाली आणि तेव्हापासनं अखेरपर्यंत मंगलाताईंनी बाल विकास, बाल शिक्षण आणि समाज कार्याला स्वतःला वाहून घेतले. मी ह्या संस्थेची संचालिका सौ मृदुला राजे यांना विनंती करते की त्यांनी येऊन ह्या संस्थेबद्दल, सौ मंगला मदन फडणीसबद्दल व आज आपण ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद प्राची. सर्वप्रथम मी आता उपस्थित जेवढे आपले रसिक श्रोते आलेले आहेत, साहित्यिक आलेले आहेत, बरेच जण उशिरा आले, त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा स्वागत केलं गेलं तेव्हा नव्हते, तर मी आता सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपल्या प्रमुख अतिथी विजयाताई वाड, प्राची गडकरी, जागृती निखाळे या तिघींनीही माझ्या एका विनंतीला मान्यता देऊन
लगेच हे आमंत्रण स्वीकारलं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीपद स्वीकारलं. मी त्यांची सगळ्यांचे अगदी शब्दशः बोलले. माझी आई सौ मंगला मदन फडणीस, 1926 सालचा जन्म होता आणि 1949 साली म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी तिने ठाणे येथे बालविकास मंदिर नावाची मॉन्टेसरीची पहिली शाळा, म्हणजे ठाणे शहरातली पहिली शाळा, ठाणे जिल्ह्यामध्ये तर असण्याचा प्रश्नच नव्हता. ताराबाई मोडक या ज्या मॉन्टेसरीच्या आपल्या प्रख्यात विदुषी होत्या, त्यांच्यामुळे तिने हे मॉन्टेसरीचं शिक्षण घेतलं होतं. अनुताई वाघांच्या ती अगदी बरोबर सह अध्यायिनी होती आणि ह्या दोघींच्या प्रोत्साहनामुळे तिने कुठे नोकरी न करता स्वतःची शाळा स्थापन केली. 1949 साली तिच्या वडिलांची तिला त्याच्यामध्ये मार्गदर्शन होतं, खूप मोठी प्रेरणा होती, प्रोत्साहन होतं. त्यामुळे वडिलांच्या ह्याच्यामुळे आधारामुळे तिने ठाण्यामध्ये, खरं तर ती राहत होती स्वतः माटुंग्याला मुंबईमध्ये, पण ठाण्यामध्ये तिने ही संस्था स्थापन केली आणि अखेरपर्यंत म्हणजे 1993 साली तिचं आकस्मिक निधन झालं. तिथपर्यंत शिक्षण संस्था आणि त्यानंतर या मॉन्टेसरी शाळेचा आपोआपच पुढे प्राथमिक, पूर्व माध्यमिक ह्यामध्ये जसजसा विकास होत गेला, विद्यार्थ्यांचा विकास होत गेला, तसतसा त्या शाळेच्या प्रगतीबरोबर तिने स्वतःचाही प्रगती केली आणि सामाजिक कार्यामध्येही खूप मोठा हातभार लावला आणि ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं तिचं कार्यक्षेत्र विस्तृत होत गेलं. माझ्या आईला ह्या संपूर्ण कार्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून गीता कर्णिक म्हणजे त्यावेळेच्या गुलाबताई प्रधान, त्यांचे मुलगे आज इथे उपस्थित आहेत, ह्या आणखी एक प्रभाताई तांबे, ह्या तिघींनी मिळून संस्थापिका जरी मंगला मदन फडणीस या होत्या, पण ह्या 3 महिलांनी मिळून ही संस्था चालवली. या संस्थेमध्ये 35 पेक्षा अधिक महिला शिक्षिका आणि 7 किंवा 8 प्यून्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे संदेशवाहिका, त्यासुद्धा महिला कर्मचारी, म्हणजे एकही पुरुष कर्मचारी नसलेली अशी ठाण्यामधली ही एकमेव संस्था होती. शाळेमध्ये विद्यार्थी जरूर दोन्ही होते, मुलगे आणि मुली, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, पण ही संस्था महिलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालवत असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या प्रगतीचा त्यांनी कायम त्याच्यामध्ये हातभार लावला. ह्याच बरोबर त्यांनी समाजकार्यामध्ये जे कार्य केलं, तर 1993 साली त्यांचं निधन झाल्यानंतर मागच्या वर्षी 25 वर्ष ह्याला जेव्हा पूर्ण झाली, तेव्हा माझी बहीण सोनल काटेकर तिला असं वाटलं की आता हे तिचं आईचं कर्तृत्व सगळं काळाच्या पडद्यावर जाते, तर आपण कुठेतरी एखादा लेख लिहावा आणि आपल्याच कुटुंबियातले सुद्धा जे नवे नवे येत आहेत, म्हणजे आमचे जावई सुना यांनाही फक्त एवढंच माहिती असतं काहीतरी मोठं कार्य केलं, पण काय हे माहिती नसतं. आणि ठाण्यामधल्याही पुढच्या पिढीला हे सर्व माहिती नाही, कारण ती शाळा नंतर बंद झाली. कदाचित तुम्ही सर्वजण पुढे नंतर आमचं पुस्तक वाचाल, तुम्ही तरी सांगते. तर ह्या संदर्भामध्ये एखादा लेख लिहावा आणि आपल्या आईची एखादी आठवण जागी करावी. मला तिने सुचवलं की तू लेखनाच्या क्षेत्रामध्ये काही करतेस, तर तू एखादा लेख लिह. मी जेव्हा लेख लिहिण्यासाठी टिपणं काढायला लागले, तेव्हा मला असं जाणवलं की हिचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे की ते एका लेखामध्ये, अगदी प्रदीर्घ लेखामध्येही मर्यादित होणार नाही. त्याचा विस्तार होत होत त्याचं एक पुस्तक बनलं. आणि मागच्या वर्षी 29 नोव्हेंबर 2011 रोजी आम्ही त्या मंगलदीप या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हे प्रकाशन करताना त्यासाठी जे प्रकाशकांकडे ते मराठी टायपिंग करून पाठवण्याचं जे कार्य असतं ना, हे सर्व कार्य माझी मुलगी प्राची राजे हे करत होती. खरं म्हटलं तर
आम्ही झारखंडमध्ये राहतो, जमशेदपूरला, आणि तिच्यावर मराठी भाषेचे संस्कार तसं पाहिलं तर नाही आहे. पण आता तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल तिचं मराठी शिकून. तर माझं लेखन वाचत असताना तिला असं जाणवलं की आई, तू जे हे पुढच्या पिढीसाठी लिहितेस प्रेरक, पण हल्लीची मुलं मराठी किती वाचतात, तर हे जर इंग्लिश भाषेमध्ये लिहिलं गेलं तर जास्ती लोकांना कळेल, तरुण पिढीला कळेल. तर आपण याचं इंग्लिश भाषांतर करूया. मी म्हटलं कोण करणार, की मी एका क्षणात सांगितलं मी करते, तुला चालेल का? आणि केवळ 2 महिन्यांच्या आत तिने माझ्या पुस्तकाचं इंग्लिश भाषांतर मंगलदीप बायोग्राफी ऑफ मिसेस मंगला मदन फडणी या नावाने लिहिलं. आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन आमचं दोन्ही मायलेकींच्या पुस्तकाचं एकाच दिवशी प्रकाशन झालं. या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे. त्या निमित्ताने, आईची स्मृती जागवण्याच्या निमित्ताने काहीतरी आपण करावं. आणि आमचं जे ते मंगला मदन फडणी स्मृती प्रतिष्ठान, त्याच्या संस्थापिका आमची धाकटी बहीण सोनल साटेलकर. तर आपण काय कार्य करावं, समाजकार्य तर चालूच आहे, त्याबद्दल ती स्वतः नंतर माहिती देईल. पण आत्ता आपण कोणता सोहळा करावा, तर असं वाटलं आपल्या पुस्तकाचा वर्धापन दिन आणि आईचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या सर्वाची सांगड घालून आपण एक निबंध स्पर्धा ठेवूया. या निबंध स्पर्धेमध्ये आमची अशी इच्छा होती की जास्तीत जास्त शिक्षकांनी भाग घ्यावा. घेतलाही आहे, मी त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते. तर विषयही आम्ही दोन्ही गटांना, शिक्षक गट आणि साहित्यिक गट असे 2 गट ठेवले होते. आणि दोन्ही गटांमध्ये आम्ही विषय मात्र हेच दिले होते की मुलगी शिकली प्रगती झाली, म्हणजे स्त्रीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगणं त्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं. आणि दुसरा विषय असा होता स्त्री आणि सामाजिक उन्नती किंवा स्त्रियांचं शिक्षण सामाजिक कार्यातील योगदान. तर ह्या 2 पैकी कोणत्याही एका विषयावरती स्पर्धकांनी आपल्या कविता किंवा निबंध लिहून पाठवावे अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. ह्या स्पर्धेला आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. ह्यानंतर आमच्यापेक्षाही आमच्या परीक्षक जागृतीताई निखारे आणि दुसऱ्या परीक्षक त्या आता इथे उपस्थित राहू शकल्या नाही आहे, कुंदाताई पेडणेकर, ह्या दोघींनाही खूप कष्ट पडले की ह्याच्यामधून आम्ही कोणाला निवडायचं कोणाला नाही. त्याही त्यांचं मनोगत नंतर सांगतीलच. पण अशी छान आम्हाला प्रतिसाद मिळाला. आमच्या आजच्या स्पर्धेसाठी खूप चांगल्या प्रकारचं आज आम्हाला इथे श्रोतेही लाभलेले आहेत. तर मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते. पारितोषिकं कोणाला मिळतील हे महत्त्वाचं नाही, तुम्ही सर्वांनी जो सहभाग घेतला आहे, आज आपल्याला एवढ्या मोठ्या अतिथी लाभल्या आहेत, त्यांचे विचार ऐकण्याची आज आपल्याला संधी मिळते आहे. तर सर्वांनी हा विचार ठेवावा मनामध्ये की जे आम्ही आज लिहिलेलं आहे हेच आम्हाला यश देणार आहे. पारितोषिक ज्याला मिळेल त्याचं अभिनंदन आहे, ज्यांना मिळणार नाही त्यांचं मी जास्ती मोठं अभिनंदन करते. ह्याचं कारण असं की त्यांना याहून मोठं काहीतरी आपण लिहिण्याची प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं आणि ते पुढच्या आयुष्यात आलं. मी एवढं बोलून माझं भाषण थांबवते. सर्वांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मृदुलाताई. मुलगी शिकली प्रगती झाली हा आपल्या स्पर्धेचा एक विषय होता. मुलगी शिकली की ती स्वतःचीच प्रगती नाही करत, आपल्या कुटुंबाची प्रगती करते. ती एवढी सक्षम होते की ती तिच्या मुलाबाळांना स्वतः शिकवू शकेल. फक्त ग्रामीण भागात कशाला, आजकाल आयांना वेळ नाही म्हणून त्या ट्युशन्स लावतात. पण खरं तर जेवढं चांगलं एका मुलाला आई शिकवू शकते तेवढी ट्युशन टीचर कधीच शिकवू शकत नाही. ह्याबद्दलच 2 वाक्य बोलायला, 2 शब्द बोलायला मी सौ सोनल साटेलकर ह्यांना इथे आमंत्रित करते. ह्या सौ मंगला मदन फडणीस यांच्या सगळ्या धाकट्या कन्या आणि मंगलाताईंच्या प्रगतीने कसा त्यांच्या कुटुंबाचा प्रगतीचा मार्ग खुला झाला ह्याच्याबद्दल सौ सोनल आपल्याला काही सांगतील.
नमस्कार. व्यासपीठाचं अभिवादन करून मी माझं भाषण सुरू करते. आपल्या सर्वांची अनुमती घेऊन आणि आजच्या प्रसंगाचं औचित्य साधून मी तुमच्यासमोर माझा एक लेख सादर करणार आहे. तसं साहित्याचा आणि माझा बघायला तर काही दुरान्वयी संबंध नाही. केवळ नाटक, सिनेमा बघणं किंवा काही ठराविक लेखिकांच्या कादंबऱ्या वाचणं इतपतच माझी मजल आहे. लिखाणाची आवड आहे मला, पण असं अलंकारिक काय मी लिहू शकत नाही. तो माझा प्रांतच नाही आहे. जे दिसतं, जे घडलेलं असतं ते तसंच्या तसं लिहायचं. म्हणजे आपण एखादा उतारा उतरवून काढावा बघून तसंच तितपतच. तर सादर करते माझा हा लेख. बघा कसा वाटतोय का. पण काही चुका झाल्या तर प्लीज सांभाळून घ्या, कारण खरंच मी लेखिका किंवा साहित्यिक क्षेत्राचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. सौ मंगला मदन फडणीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण सगळे जमलो आहोत इथे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली गेली, प्राची म्हणाले त्याप्रमाणे त्याचा एक विषय होता मुलगी शिकली प्रगती झाली. आता काही लोकांना हा विषय जुना वाटला असेल, साहजिकच आहे. आपण सगळे शहरी भागात राहतो, शहरात राहतो आणि शहरात सगळ्याच गोष्टी मुबलक असतात, तसं शिक्षणही मुबलक असतं. पण जर आपण मुंबईच घेतली तर मुंबईमध्ये जवळजवळ 80% घरांमध्ये आपल्या घरातली कामं करायला आपण मदतनीस बायका ठेवतो. त्यापैकी किती बायका खरंच शिकलेल्या असतात? तर ही जर मुंबईची परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात काय असेल? त्याच्यामुळे आपण आपल्याला जरी असं वाटलं की मुली शिकतात, मुली प्रगती म्हणजे शिक्षण म्हणजे आता हल्ली काय तेवढं हे राहिलेच नाही आहे, तसं नसून आजही मुलींनी शिकावं ह्याच्याकरता या दृष्टीने आपल्याला एक अवेअरनेस म्हणतात तो क्रिएट करणं गरजेचं आहे. तर आज तुम्ही सर्वांनी जसं आपल्या लेखातून मुलगी शिकल्याने प्रगती कशी होऊ शकते ते नमूद केलं आहे, तेच मी तुम्हाला एका व्यक्तीच्या उदाहरणातून एका व्यक्तीचं उदाहरण देऊन सांगणार आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून श्रीमती मंगला मदन फडणीस ही आहे. तसं बघाल तर 19व्या शतकातच आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजातील एका स्त्रीने भारतातील पहिला डॉक्टर होण्याचा मान पटकावला. त्यामुळे 20व्या शतकात मंगला मदन फडणीस ह्यांनी शिक्षण घेतलं, ह्याचं काय फार मोठं असं त्यांनी कर्तृत्व केलंय असं काही नाही. पण तसं असलं तरी त्या काळात बायका फारशा शिकत नव्हत्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ठराविक वय झालं की लग्न आणि त्यानंतर चूल आणि मूल हाच बहुतेकांचा नित्यक्रम असायचा. अजूनही माझ्या पिढीतल्या, म्हणजे मी आज 53 वर्षाची आणि तर ती 93 वर्षाची, पण माझ्या पिढीतल्या अजूनही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या घरातल्या फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट्स आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये सौ मंगला मदन फडणीस हिने डबल ग्रॅज्युएट होणं हे खरोखर कौतुकास्पद आहे असं मला तरी वाटतं. भूगोल हा विषय घेऊन BA केलं आणि त्याच्यानंतर BT ही डिग्री संपादन केली तिने. आणि त्यानंतर त्याच पार्श्वभूमीवरती तिने मृदुला फडणीस यांनी सांगितल्याप्रमाणे बालविकास मंदिर ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेअंतर्गत जवळजवळ 40 वर्षाहून जास्ती तिने बालविकास मंदिर ही शाळा ठाण्यामध्ये चालवली. हजारो मुलं या शाळेतून शिकली आणि आज त्यांच्यापैकी अनेक मुलं खूप मोठ्या हुद्द्यांवरती कार्यरत आहेत. त्यांनी पुढे मंगला मदन फडणीस हिने पुढे सोशल म्हणजे समाजकार्यामध्ये सुद्धा पदार्पण केलं, हे सुद्धा नमूद केलं गेलं आहे. ताराबाई वर्तक ह्यांच्याबरोबर तिने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने खूप काम केलं, समाजसेवा केली. खरं तर मग अशी ताई म्हणजे माझी ताई मृदुला फडणीस हिने म्हटलं ताराबाई मोडक आणि ताराबाई वर्तक, तर तिच्या आयुष्यामध्ये खरंच ताराबाईंचा खूप मोठा मोलाचा वाटा होता असंही मला इथे सांगावंसं वाटतं. आणि त्या 2 ताऱ्यांनी मिळून आमचा हा तारा मिळवला हे सांगताना मला खूप आनंद वाटतो. हे मग मी माझ्या ह्याच्यात लिहिलं नव्हतं लेखामध्ये, पण जस्ट सुचलं म्हणून बोलते. पण एवढं सगळं तिचं काम होतं, तिची शाळा, तिचं समाजकार्य, हे सगळं असताना सुद्धा तिने कधी तिच्या मुलींकडे दुर्लक्ष केलं. आपल्या शाळेतल्या मुलांवरती जसे संस्कार व्हावे तसेच संस्कार आपल्या मुलींवरती व्हावे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या शिक्षणाकडेही तिने खूप कटाक्षाने लक्ष दिलं, बारकाईने लक्ष दिलं. त्यांचं शिक्षण हे जर काय तिचंही एक ध्येय बनलं होतं. आणि त्याचं फळ म्हणूनच आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही तिन्ही मुली
उच्च शिक्षण घेतलं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये जे काय आम्ही केलं, थोडं हत्तीचं इतकं फार मोठं कार्य केलं नसू, पण जे काय कार्य केलं ते आम्ही खूप चांगलं उत्तम रीतीने आम्ही ती कामगिरी पार केली होती. घराण्यात म्हणजे शिक्षणाचं रोप घरी आजीने लावलंच असल्यामुळे नातवंडांना पण शिक्षणापासून लांब जाण्याची काय कुठे संधी नव्हतीच. तर तिची चावी नातवंडसुद्धा शिक्षणात अग्रेसर राहिली. सगळ्यात मोठी नात म्हणजे आजची आपली गोष्ट प्राची, तिने इंजिनिअरिंग केलं आणि पुढे मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केली. 2 नंबरची नात पूर्वा, तिने इव्हेंट्स मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि सगळ्यात धाकटी नात चैत्रवी, हिने नुकतीच फॅशन डिझाईनमध्ये एक आंतरराष्ट्रीय आंतरदेशीय पदवी संपादन केली. तसं बघायला गेलं तर आमचे वडील वकील खूप मोठे कामदार पुढारी होते ते, आणि अर्थात त्यांच्या या मोठ्या होण्यामागे सुद्धा मंगला मदन फडणीस हिचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. कॉम्रेड मदन फडणीस म्हणजेच आमचे वडील, ह्यांच्या पाठी ती भक्कम कायम ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्या कार्यानिमित्त त्यांना अनेकदा दौऱ्यांवरती जावं लागायचं. त्यांना मुंबईत असले तरीसुद्धा घरी यायला उशीर व्हायचा. कधी जेलमध्ये सुद्धा ते असायचे त्यांच्या सगळ्या संघटनेच्या कामामुळे. पण आम्ही आमच्या आईला कधीही हिरमुसलेलं, कावलेलं, नवरा घरी वेळेवर येत नाही किंवा असं काही कधीही बघितलं नाही. ती कायम त्यांच्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभी राहिली. आणि ह्याचं श्रेय माझ्या मते तिच्या शिक्षणाला आहे. तिने शिकल्यामुळे ती हे सगळं समजू शकली आणि एक तो बॅलन्स जो म्हणतात ती साधू शकली. वडील जरी वकील असले ना तरी आमच्या आई वडिलांना दोघांनाही म्हणजे मदन आणि मंगला ह्या दोघांनाही असं वाटायचं की आपल्या तिन्ही मुलींपैकी एकीने तरी कोणीतरी डॉक्टर व्हावा. पण त्यांचं हे स्वप्न काही आम्ही पूर्ण करू शकलो नाही. अर्थात त्यांना जरी वाटलं की आम्ही डॉक्टर व्हावं तरी त्यांनी आमच्यावरती कधी जोर जबरदस्ती केली नाही. एखाद्यास कमी मार्क मिळाले जरी त्याचं श्रेय मलाच जातं जास्ती करून, तरीसुद्धा त्यांनी कधी आम्हाला असं घालून पाडून बोललं नाही किंवा असं कधीच त्यांनी आम्हाला दर्शवून दिलं नाही की यू आर गुड फॉर नथिंग. तर पण हे त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांच्या एकुलत्या एका नातवानी अभिमानाने मी सांगेन माझ्या मुलांनी अद्वैतने ते पूर्ण केलं. त्यांनी MBBS केलं आणि त्यांचं ते स्वप्नसुद्धा त्यांनी पूर्ण केलं. मंगलाताई ह्या अत्यंत प्रगल्भ विचारांच्या होत्या. त्यामुळे आमच्या घरामध्ये कधीही जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद हे आम्ही कधीही अनुभवलं नाही, बघितलं नाही. प्रत्येकाला स्वतःचे विचार मांडण्याची मुभा आम्हाला कायमच होती. 7च्या आत घरात हाही अनुभव आम्हाला कधीही आला नाही. त्या उलट तुम्ही गाडी शिका, इतकंच काय तर तुम्ही विमान चालवायला शिका. आणि तसा प्रयत्नही त्यांच्या एका मुलीने केला, तो सुद्धा दस्तूर खुद्द मीच. पण ह्या सगळ्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही कसेही वागा, बदपैली काय म्हणतात ना तशा एखाद्या विचाराने तुम्ही वागा, अशी मुभा आम्हाला कधीच नव्हती. मुलगी आहेस म्हणून घरात काम केलं पाहिजे, जेवण आलं पाहिजे हे आम्ही कधीही ऐकलं नाही किंवा आम्हाला कधीही त्यांनी सांगितलं नाही. वेळ पडेल तेव्हा तुम्ही सगळं स्वतःहून कराल गं असंच ती नेहमी म्हणायची आणि तसंच होत गेलं. सातत्याने आमचा आत्मविश्वास वाढवणे हे काम ती करत राहिली. आज कदाचित तिच्या शिक्षणाचा वारसा आम्हाला मिळाला नसता तर हा असा कार्यक्रमही आम्ही करू शकलो नसतो. म्हणूनच मला असं वाटतं की आमची मुलगी म्हणजे मंगला मदन फडणीस ही शिकली म्हणून तिची तर प्रगती झालीच, पण बरोबरीने आमचीही सर्वांची प्रगती झाली. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सोनलताई. तुम्ही खरंच पटवून दिलं की मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ग्रामीण भागाला किंवा कुठल्याही एका वर्गाला ॲप्लिकेबल नाही. हे आहे आणि हे राहणार, कुठली किती पण काळ पुढे जाऊ दे ही म्हण खरीच राहणार नाही. आज आपल्याकडे सौ प्राची गडकरी ह्या निवेदिका आणि कलावंत आल्या आहेत. प्राचीताईंचे मी मुक्त मुक्ताई हे मुक्त चिंतनही अशाच प्रकारे संत मुक्ताबाईंचे जीवन दर्शन घडवते आणि त्याचबरोबर स्त्री मनाचे पदर उलगडते. 7व्या शतकातील स्त्रीचा सामाजिक दर्जा आणि समाज जीवनातील स्थान
ह्यांचे मनोज्ञ चित्रण करते. आज प्राचीताई त्यांच्या ह्या कार्यक्रमाची छोटीशी झलक आपल्या समोर सादर करणार आहेत. मी प्राचीताईंचे खूप स्वागत करते आणि मंच त्यांच्या स्वागत करते. आत्ताच मी विजयताईंना म्हटलं की दरवेळेस निवेदिका म्हणून मी असते आणि प्राची मला भीती वाटते की मी निवेदनच सुरू करेन की काय करेन पहिल्यांदा, कारण कार्यक्रम म्हटलं की निवेदन माझ्याकडे असतं. एकच मिनिट, आपल्या दोघींची नावं सेम आहेत. मला वाटतं तुम्हीच काहीतरी आशीर्वाद दिला असेल मला. मी पण ह्याच्यामध्ये पदार्पण करते आहे. नक्कीच. नमस्कार रसिको. आत्ताच प्राचीन एक श्लोक म्हटला होता. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक सुंदर श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवता. ह्या श्लोक सुंदर आहे, पण ह्या श्लोकाचा अर्थ नाही सांगितला. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जिथे जिथे नारीचा सत्कार होतो, जिथे जिथे नारीचा आदर होतो, जिथे तिचा सन्मान होतो, जिथे तिची पूजा होते, तिथे देवतांचा वास असतो. तिथे देवता आशीर्वाद द्यायला येतात. अशी ही खूप श्रेष्ठ अशी नारी शक्ती आहे. आणि आज इथे एका नारीचा नाही तर एका आईच्या भावनांचा, आईच्या कर्तृत्वाचा आदर आणि सन्मान होतोय. आणि तो सन्मान करतायत त्यांच्या ह्या 3 मुली, म्हणजे मृदुलाताई, प्रतिमाताई आणि सोनलताई. खरंच ह्या काळात, मी आत्ताच विजयाताईंशी बोलत होते की ह्या काळात कसे घरोघरी एक एक प्रॉब्लेम असतात. मुलं आई वडिलांचं जे नातं असतं ते किती, मी आत्ताच कालच मी एका वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम करून आलेले आहे. आणि अशा ह्या म्हणजे यंत्राच्या जमान्यात, या व्हॉट्सअपच्या जमान्यात ह्या 3 मुली गेले 26 वर्ष आपल्या पण आईचं कार्य लोकांपुढे कसं ठेवावं ह्या विचारत असतात. खूप खूप कौतुकास्पद आहे. एकदा या 3 मुलींसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. मंडळी, त्रेतायुगात मार्कंड ऋषींनी एक मस्त श्लोक लिहिला होता. श्लोक म्हणजे की त्यावेळेस त्याने लिहिलं होतं की सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. त्यावेळी मार्कंड ऋषींनी सांगून ठेवले की ह्या सृष्टीवर मंगल करण्याचं जर का कोणाच्या ताकद असेल तर ती म्हणजे एका स्त्रीमध्ये ताकद आहे. त्याला देवी म्हटलं जातं. देवी तुझं मला माहिती, देवी ही देवीचा अर्थ स्त्री. म्हणजे त्यावेळेस त्यांनी सांगितले आणि पुराण साक्षी आहे, जेव्हा जेव्हा देवांवर पण संकट आलेलं आहे तेव्हा त्यांनी एका स्त्रीची उपासना केली आहे, एका शक्तीची उपासना केली, एका शक्तीची आराधना करून त्या शक्तीने त्यांचं संकट निवारण केलेलं आहे. हॅलो, हां, इतकी आपली स्त्री शक्ती श्रेष्ठ आहे. खरं तर आता तुम्ही मध्यंतरी हा काय विषय होता की स्त्री शिकली, प्रगती झाली. हा कधी कधी पूर्वी एक खंत वाटायची की तुम्ही जर का बघितलं की विद्येची देवता कोण, तर सरस्वती म्हणजे एक स्त्री. तरी सुद्धा कैक वर्ष स्त्रिया म्हणजे शिक्षणापासून दूर होत्या, वंचित होत्या. कित्येक वर्ष स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता. जर का तुम्ही आपलं लक्ष्मी म्हणजे धनाची लक्ष्मी, धन ऐश्वर्याची जर का कोण मालक असेल तर त्याचं म्हणजे लक्ष्मी आहे, ती सुद्धा एक स्त्री. पण कैक वर्ष स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. कित्येक वर्ष, आता आपण शहरात राहतो म्हणून कित्येक वर्ष गावामध्ये स्त्रियांच्या हातात अजूनही पैसे नसतात, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नसतं. शक्तीची देवता बघितलं तर दुर्गा, चंडिकांचं नाव घेतलं असतं. तरी सुद्धा आजही स्त्रीला अबला म्हणून म्हटलं जातं. म्हणजे ही किती मोठा विरोधाभास आहे हा. पण आता ही सगळी जी दरी आहे, ही खंत आहे, ही थोडी थोडी मिटते आहे. कारण आता स्त्रिया या मगाशीच म्हणजे शिकता आहेत, प्रगत होत आहेत. अर्थात ह्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते स्वतःलाच दिलं पाहिजे. कारण घरी आई असेल तर मुलं घडतात. असं म्हणतात की स्त्री हा संसाराचा पाया असतो. स्त्री काल विला सत्यनारायणची 8 दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती तर त्यांनी तेच सांगितलं की स्त्री
ही सौंदर्याचं जरी प्रतीक असली, शांततेचं प्रतीक आहे, पुरुषांना पटणार नाही पण शांततेचं पण स्त्री प्रतीक आहे, त्याच्यानंतर वात्सल्याचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. स्त्रीने जर का ठरवलं तर ती काही करू शकते. खरंच मंडळी, स्त्री एक काही करू शकते. अशीच एक आपल्याकडे स्त्री होऊन गेली. त्या स्त्रीचं मी एक छोटीशी कथा सांगणार आहे, जो मी कार्यक्रम नेहमी करते. मी मुक्त 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 आहे. मला 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटं आहेत तुम्हाला, मला 15 मिनिटं सहन करायचं आहे. स्वागत करायचं. ओके, बंद पडते का? हां. म्हणजे तुम्ही जर का बघितलं की असं म्हणतात की लग्न झालं की सगळा संसार सुरळीत करण्यासाठी स्त्री चांगली खमकी राहते. एक घरात स्त्री असली की कसं काय होऊ शकतं, ती कोंड्याचा मांडा करून मुलांना खायला घालते, अमकं केलं तरी चालतं, ढमकं केलं तरी ती काही करू शकते. पण इथे मी एका स्त्रीची नाही तर एका छोट्या बहिणीची कथा सांगणार आहे की ती एक छोटी बहीण होती म्हणून तिने कोणाकोणाला घडवलं आणि तिने कसं घर सांभाळलं. आणि ती बहीण होती म्हणजे मुक्ता. खरं तर तिचं नाव तिच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांनी मुक्ता ठेवलं होतं. लोक तिला मुक्ताबाई म्हणायचे. पण ही मुक्ताबाई मुक्ताई कशी झाली? ई म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा. जो म्हणजे ज्या आत्म्यात ईश्वराचा वास असतो ती आई. ई म्हणजे ईश्वर. जेव्हा ईश्वर दिसला त्या मुक्ताई तेव्हा त्या मुक्ताच्या पाठी ई लावण्यात आला. पण हा ई कोणी लावला आणि तो कसा लागला गेला, ही एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे मुक्ताबाईची. मी ज्ञानेश्वरांवर खूप अभ्यास केला आहे आणि ज्ञानेश्वरांवर पूर्वी कार्यक्रम करायची, पण आता मी फक्त सोपानावर आणि मुक्ताबाईवर कार्यक्रम करते, कारण ज्ञानेश्वरांवर खूप जण कार्यक्रम करतात. त्यामुळे विजयाताई मला असं वाटतं सोपानदेवांचं साहित्य लोकांपर्यंत पोचलं नाही आणि मुक्ताईचं पण पोचलं नाही. पण मी हे सगळं साहित्य न सांगता मुक्ताची मुक्ताई कशी झाली हे मात्र नक्की सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळं इतिहास हा माहितीच आहे की कसे ज्ञानेश्वर त्यांना वाईट टाकलं होतं. अंककाराने एवढं सगळं सांगायला मला वेळ नाही आहे. पण ह्या कुटुंबाला वाईट टाकलं म्हणून ते एका गावाच्या बाहेर राहत होते. फक्त 7 वर्षाची मुक्ताई होती, 7. आणि सगळ्यांच्यात 2-2 वर्षाची अंतर. म्हणजे एक भाऊ 6 वर्षाचा तर दुसरा भाऊ 8 वर्षाचा, तिसरा भाऊ 10 वर्षाचा, असं 2-2 वर्षाचे अंतर. 6.5 वर्ष आणि 7 महिन्याची म्हणजे 6.25 आपण म्हणू शकतो. ही मुक्ताई अशी होती. खूप समज होती मुक्ताईला. 3 वर्षाच्या वयात तिला 30 वर्षाच्या मुलीची समज होती मंडळी. 3 वर्षाच्या म्हणजे तिचा इतका मोठा होता आध्यात्मिक अधिकार की तिच्या इतकी समज संपूर्ण संत साहित्य जेवढे संत होऊन गेले त्यांच्यापैकी कोणाला नव्हती. खूप मोठी म्हणून ती लहान होती घरात, पण तिचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता. अहो, ज्या मुलीला 3 वर्षाची 30 वर्षाची समज होती त्या मुलीला 6 वर्षाच्या वयात किती मोठी समज असेल. तर अशी ही मुक्ताई जेव्हा लहानाची मोठी होत होती आणि 3 भावंड पुढे, एक दिवशी त्यांची आई रुक्मिणीबाई ह्यांनी विठ्ठलपंतांना शुद्धीपत्र आणायला पाठवलं होतं. त्यांच्याबरोबर त्यांचे वडील होते म्हणजे ज्ञानेश्वरांचे आजोबा. आणि ज्ञानेश्वरांचे आजोबा कृष्णाजी पंत, विठ्ठलपंत आणि निवृत्तीनाथ हे शुद्धीपत्र आणायला पैठणला गेले होते. आणि घरात कोण होतं तर सोपान होता, ज्ञानदा होता. कारण मुक्ताई आहे ना, ती ज्ञानदा हाक मारायची. ज्ञानदा होता आणि आई होती. हे 3 भावंड इतकी मिळून मिसळून राहिली. त्यांना माहिती होतं जगाने आपल्याला वाईट टाकलेले आहे. मुक्ताई तर इतकी समजूतदार होती. कोणती गोष्ट मागावी आणि कोणती गोष्ट आईकडे मागू नये, कोणता हट्ट करायला पाहिजे आणि कोणता नाही करायला पाहिजे हे तिला पक्कं माहिती होतं. तिने आपल्या अख्ख्या या 6 वर्षाच्या आयुष्यात एकच हट्ट आईला ती रोज करायची आणि तो म्हणजे तिला रोज रात्री एक गोष्ट लागायची. बघा, गोष्ट पण रोज वेगवेगळी नाही आहे, म्हणजे तो पण त्रास नाही आईला की आज कुठची गोष्ट सांगू. एकच गोष्ट लागायची ती म्हणजे चिडिया बाळाची.
चिलिया बाळाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आपण लहानपणी किती वेळा ऐकलंय, पण जरी ऐकली नसेल त्यांच्यासाठी एकदा परत सांगते. एक होता राजा, एक होती राणी. त्यांना एक बाळ होतं. त्या बाळाचं नाव होतं चिलिया बाळ. एकदा देव आला. त्या देवानी त्या राणीची परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्या परीक्षेमध्ये त्यांनी राणीला सांगितलं की तुझ्या मुलाचं डोकं उडव आणि त्या राणीने उडव. अशी ती गोष्ट होती आणि ही गोष्ट तिची आई, मुक्ताची आई रोज मुक्ताला सांगायची. आणि मुक्ताला जेव्हा ती गोष्ट सांगायची आणि मुक्ता रोज जेव्हा ती तो प्रश्न यायचा ना, आणि मग राणीने चिलिया बाळाचं डोकं उडवलं, ह्या वाक्यावर रोज मुक्ता एक आईला प्रश्न विचारायचे की आई, असं कुठची आई करू शकते का गं? एखादी आई आपल्या बाळाचं डोकं उडवू शकते? म्हणजे आपण असं म्हणतो ना, आई म्हणजे जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी, निस्वार्थी प्रेम करणारी, अंक प्रेम करणारी. मग तिचं प्रेम कुठे गेलं? तिने कसं काय आपल्या बाळाचं डोकं उडवलं? तेव्हा दररोज काहीतरी वेगळं कारण सांगायच्या रुक्मिणीबाई. नाही ग, ते काय असं असतं ग, त्या केलं असतं. आणि ही गोष्ट आहे, गोष्ट रूपी घ्यायची. आमकं नाही, मुक्ता तू साजणी आहे. ज्ञानेश्वर मुक्ताबाईला